Please subscribe the channel and hit the bell icon for the future uploads. सगळ्यांकडे वही आहे आणि पेन आहे. जे फेसबुक लाईव्ह वर आहेत त्यांना पण माझी विनंती अशी आहे की प्रत्येकाने एक कागद आणि पेन बरोबर ठेवावा आणि शक्य असेल तर आपापल्या पत्नी किंवा पती बरोबर बसावं. नमस्कार. लग्न ही प्रत्येकासाठीच खूप जास्ती जिव्हाळ्याची गोष्ट असते. लग्न म्हणजे सुरुवात होते त्याची जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासूनच त्या मुलासाठी आई स्वप्न बघायला सुरुवात करते, वडील स्वप्न बघायला सुरुवात करतात आणि काही अंशी ते मूल सुद्धा हळूहळू स्वप्न बघायला सुरुवात करतं. मग कधीतरी त्याच्या लहानपणी वेगवेगळ्या पिक्चर्स मधून हम आपके है कौन असेल किंवा तत्सम त्याच्या स्वतःच्या स्वप्नाबद्दल किंवा लग्नाबद्दल तो स्वप्न रंगवायला सुरू करतो आणि लग्न हे खूप जास्ती जिव्हाळ्याचं होऊन जातं. लग्नाचे आपल्याकडे असे दोनच प्रकार आहेत, एक लव्ह मॅरेज आणि एक अरेंज मॅरेज. मध्ये लव्ह कम अरेंज आणि अरेंज कम लव्ह ची सुरुवात झाली, पण स्टील वी कॅन बायफर्केट इट इनटू लव्ह मॅरेज अँड अरेंज मॅरेज. Unfortunately, since I am a divorce lawyer, I have seen marriages breaking irrespective of it is love marriage or it is arranged marriage. त्यांनी काहीच फरक पडत नाही प्रेमविवाह आहे का ठरवून झालेलं लग्न आहे. तुम्ही कुंडली बघा, तुम्ही स्वभाव जुळवा. आता नवीन मॅट्रिमोनियल वेबसाईटवर यायला लागले की मन जुळली पाहिजेत वगैरे. बरोबर आहे, जुळलीच पाहिजेत मन, पण तरी सुद्धा लग्न केल्यानंतर काही कारण अशी घडतात आणि लग्न मोडतं. आणि प्रत्येकच जण लग्न करताना मला काही असं वाटत की लग्न तोडण्याच्या दृष्टीने लग्न करत असतो. प्रत्येकाला ते लग्न टिकवायचं असतं. मग अशा स्थितीमध्ये टिकवायचं कसं, अनफॉर्च्युनेटली ही गोष्ट कोणी सांगत नाही. त्याच्यासाठीच हा सगळा अट्टाहास की लग्न तर झालेलं आहे तर ते टिकवायचं कसं, किंवा जे लग्नाळू आहेत त्यांनी लग्न झाल्यानंतर ते टिकवायचं कसं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा कुठला फुलप्रूफ वे बेसिकली नसतो टू सेव्ह एनी मॅरेज. देर इज नो फुलप्रूफ मेथड ऑफ डुईंग इट, बट आय विल से दॅट इफ यू फॉलो फ्यू सिम्पल स्टेप्स एनी मॅरेज कॅन बी सेव्ह अँड एनी मॅरेज इफ फ्यू थिंग्स आर डन कॅन बी ब्रोकन. म्हणजे बिंग अ डिवोर्स लॉयर आय नो की काय काय होतं आणि मी हे ठामपणे सांगू शकतो की मनात आणलं तर प्रत्येक लग्न मोडू शकतं आणि मनात आणलं तर प्रत्येक लग्न वाचू पण शकतं. इमॅजिन करा, आपण गाडी चालवतो सगळेजण, यात इमॅजिन करण्याची गरजच नाहीये. गाडी चालवत असताना जर गाडीतलं फ्युएल संपलं तर गाडी बंद पडतेच ना. किंवा आपल्याला सुद्धा जर जेवण मिळालं नाही तर आपण पण भूकमरीने किंवा त्या हिशोबाने वीक होतच जातो. पण लग्नाची पण काही गरज असते आणि ती काय गरज असते हे कधी आपण लक्षातच घेतो. आपलं रुटीन इतकं सुंदर आणि छान आपण आखून घेतलेलं आहे की आपल्याला वेळच नाहीये आपल्या रुटीन मधनं बाहेर येऊन आपल्या स्पाऊसकडे बघण्यासाठी. जस्ट इमॅजिन की आपल्या डोक्यावरती एक टोपी आहे आणि त्या टोपीत 5-6 कप्पे केलेले आहेत आणि ते प्रत्येकाच्या डोक्यावरती आहेत. आता ते कुठले कप्पे आहेत आणि ते सॅटिस्फाय कसे करायचे ते आधी आपण बघूया. सगळ्यात पहिला टप्पा असतो म्हणजे कप्पा असतो तो म्हणजे अप्रिसिएशन. आपल्याला प्रत्येकालाच अप्रिसिएशन हवं असतं आणि त्या अप्रिसिएशन साठीच आपण कामही करतो आणि प्रत्येक गोष्ट करत असतो. या अप्रिसिएशनची प्रत्येक नात्याला सुद्धा गरज असते. म्हणजे आईने केलेल्या स्वयंपाकाचं जेव्हा मूल कौतुक करतं तेव्हा त्या आईला खूप छानच वाटतं आणि त्याच्यानंतर तिच्या स्वयंपाकामध्ये पण प्रगती होते आणि उत्साह पण येतो. सेम गोष्ट लग्नाला पण ऍप्लिकेबल आहे. आणि लग्नामध्ये सुद्धा पती आणि पत्नी एकत्र राहत असताना त्यांनी एकमेकांना अप्रिशिएट केलं पाहिजे की ही गोष्ट तुम्ही खूप चांगली केलेली आहे माझ्यासाठी किंवा तू चांगली केलेली आहे माझ्यासाठी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही और तू. एका रिलेशनशिप मध्ये नवरा बायको हे इक्वलच असतात आणि त्या इक्वल नात्यामध्ये कायम एकाच व्यक्तीला अप्रिशिएशन मिळणं हे बऱ्याचदा काही अंशी मारक ठरतं. आणि बऱ्याचदा समजा एक गृहिणी असेल जी अख्खा दिवस घर सांभाळते तर तिला खूपदा अप्रिसिएशनच मिळत नाही. म्हणजे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा घर सांभाळते तेव्हा तिची काही एक भावनिक गरज आहे, तिचं कोणीतरी कौतुक करावं अशी तिची अपेक्षा आहे. ही अपेक्षा तिची पूर्ण करण्यासाठी अनफॉर्च्युनेटली कोणाला वेळ नसतो. त्याच्यामुळे आपल्याला आज एक आधी एक्सरसाइज करायचं आहे. तुम्हाला प्रत्येकाला जी नोटबुक दिलेली आहे त्या नोटबुक मध्ये किंवा फेसबुक लाईव्ह वरती आज आपले जे कोणी आहेत त्यांनी सगळ्यांनी कागद घ्यायचा आणि आपल्या स्पाऊस साठीचं अप्रिशिएटिंग तुम्हाला काही जे काही वाटतं, ज्यांची ऑफकोर्स 47 किंवा 48 वर्ष त्यांनी पाण्याच्या पाला भरून पण
आजच्या घडीला आपण म्हणू की त्यांनी पानभरच द्यावं. पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, ते तुम्ही घरी जाऊन करू शकता. आणि त्यांचं अगदीच 1-1.5 वर्षाचं लग्न आहे किंवा काही महिन्यांचं लग्न आहे, त्यांनी जे सुचेल ते आपल्या स्पाऊस बद्दल अप्रिशिएटिंग फक्त द्यायचं पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये. त्यांना नाही ना द्यायचं वाचायला. नाही त्यातले काही निवडक वाचून दाखव. कोणीच वाचून नाही दाखवायचं, फक्त लिहायचं. फक्त लिहा. तुम्हाला तुमच्या पत्नीबद्दल किंवा पतीबद्दल अप्रिशिएट करावं असं काय वाटतं? ते काय आहे आता शिस्त हा ऍप्रिशिएट करायचं का नाही करायचं, तर दोन्हीच. तुम्हाला आवडतं ते अप्रिशिएट का? सिम्पल. डोंट गो इनटू व्हॉट पीपल थिंक. आपण हे पब्लिकली डिस्क्लोज करणार नाही आहोत. जे तुम्हाला वाटेल ते लिहा. तुला नाही वाटत लिहू नको. जे तुम्हाला आवडेल ते लिहा. कंपल्शन काही नाही. असंदिग्ध तुम्हाला जे आवडतं तुमच्या नवऱ्याबद्दलचं ते लिहा. अगो बाई, 2 ओळी सुद्धा होणार नाही. शेजारी बसून हे बोलणं, काका तू ये आता घरी. ते विचार करतात नक्की काय खूप आहे म्हणून काय तसा विचार करा. ही गोष्ट थोडीशी जोकिंगसाठी नाही आहे. अप्रिशिएट आपल्याला करताच आलं पाहिजे स्पाऊसला. आणि अशा खूप गोष्टी असतात ज्या पती किंवा पत्नी एकमेकांसाठी करत असतात आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडून अप्रिशिएट करणं राहून जातं. सो हे म्हणणंच योग्य नाही की काहीच नाही. काहीच नसेल तर मग मी माझी अपॉइंटमेंट देतो, भेटायला नक्की या. लिहून झालं आणि माझ्याकडे बघितलं की मला कळेल की तुमचं लिहून झालंय. पण हे लिहून नक्की काय करायचं? सांगतो ना, आधी लिहा तर खरं. नाही म्हणजे किती लिहायचं त्याच्यावर तुम्हाला हवं तेवढं लिहा. अख्खं पान लिहिलं तरी चालेल. अख्खं पान लिहिलं बाहेर काढण्यात येईल. आखी डायरी लिहायची असेल तर मात्र फक्त घरी जाऊन लिहा. फक्त चांगले गुण लिहायचे, दुर्गुण नाही. चांगले गुण नाहीच त्याचे अप्रिशिएट करायचं Appreciate फक्त केलेल्या गोष्टींसाठी. फॉर्मल थँक्सगिव्हिंग यू कॅन से. अर्पणा मॅडम, फक्त पेन आणि वही आहे का तुमच्याकडे तिकडे मागे? हे घ्या, वही घेऊन चला. वही पण येईल ना. हे माझं चोरून बघायला लागलं. दाखवायचं ते त्यांना नंतर. हे पेन आहे. आधी वहीमध्ये तुमचं नाव लिहा अर्पणाची, आणि त्याच्यानंतर दोघांनीही एकमेकांना अप्रिशिएटिंग गोष्टी, तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल अप्रिशिएटिंग काय वाटतं आणि आशुतोष सरांनी तुमच्याबद्दल जे अप्रिशिएटिंग वाटतं ते त्यांनी लिहायचं. नाही नाही, आता फक्त अप्रिशिएटिंग लिहायचं. मेंबरशिप डायरेक्टर येते, त्याला सुचलंच पाहिजे. काही जण अजून लिहितात, आपण एक मिनिट थांबू. थोडा विचार करून लिहायला पाहिजे. अप्रिशिएट करायचं. गुड म्हणलंच नाही. वी जस्ट आर गोइंग टू अप्रिशिएट व्हॉट एव्हर द स्पाउस हॅज डन. आणि ऑफकोर्स जे सिंगल आहेत त्यांनी जे लिहिलेलं आहे ते घरी जाऊन आपल्या बायकोला किंवा नवऱ्यांना दाखवायचं. After it is written completely, just give it to your spouse to read. अरे बाबा, Exchange करा पोहाया. रिस्क आहे. फार कठीण सांगितलं काहीतरी. Appreciate करण्याचं सांगितलं म्हणून बघा. सांगितलेलंच नाहीये. आणि आता आधीच कशाला घरी जाऊन काही भांडणं झाली आत्ताच.
तू जबाबदार. Just exchange the notebooks and see what the spouse has written as appreciating for you. आणि आता असं अजिबात मनात वाटून घेऊ नका की माझं हे का नाही लिहिलं. ओके गुड. आता आपला तो विचार करायचाच नाहीये. आता जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं आहे. नो टर्निंग बॅक. एकदा वाचून झालं फक्त की जस्ट नॉट सो दॅट वी कॅन प्रोसीड टू द नेक्स्ट पॉइंट. येस काका अजून लिहायला थांबा आता. काका म्हणजे ग्रंथ लिहायला. हा नाही तर तू पेवा नंबर 1 नंबर 2 नंबर 3. एक्स्ट्रा वही लागली तर घ्या मागून. आमच्या प्रेसिडेंटचा अजून बाकी एक्सचेंज सो वी विल वेट. काकांना एवढं ते व्हॉट्सअप लिहिलं का काय एवढं का त्रास झाला? त्यांना शब्द सुचत नाही. व्हॉट्सअपवर पाठवून द्या आणि जाऊन एक दिवस बोर झाला. नाही तुम्ही बोरला राहत नाही त्यांना लिहू दे. वी आर डिस्टर्बिंग. तुझ्या सगळ्या चक्रात तू नाही येस तर काय उपयोग होईल? फेसबुकमध्ये लोक आपण डिस्कस स्टोरी शेवटी कळत. लिस्ट वाचताना अजिबात असं वाटून घ्यायचं नाही की एवढंच का लिहिलेलं आहे. आणि घरी जाऊन काढायचं नाही. मग जास्त आता फक्त एक मिनिट विचार करा मनामध्येच की आपण जे लिहिलं ते लिहिताना तुम्हाला एवढा त्रास का झाला विचार करण्यासाठी. त्याचं कारण असं आहे की आपण बारकाईने लक्षच देत नाही नात्यात. सो इथून पुढे मी असं म्हणेन हा जो एक्सरसाइज आहे ना अप्रिशिएट करण्याचा हे रोज करण्याचं काम आहे. आणि कायम लक्षात ठेवायचं की ही जी टोपी आहे त्याचे 5 कप्पे आहेत. त्याचा जो पहिला कप्पा होता अप्रिसिएशनचा तो जर भरला गेला नाही तर जी व्यक्ती त्या स्पाऊसला अप्रिशिएट करते त्या व्यक्तीकडे ती व्यक्ती आकर्षित झालेली असते. त्याच्यामुळे स्पाऊसचं हे कर्तव्य आहे की अप्रिसिएशनचा टँक हा भरलाच पाहिजे. नाहीतर बाहेर कोणीतरी दुसरं अप्रिशिएट करेल आणि त्यातून नात्यात दुरावा निर्माण होतो. त्याच्यामुळे इथून पुढे नात्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बारकाव्याने बघून तिथल्या तिथे ते अप्रिशिएट करायची सवय लावून घ्या. कारण अप्रिशिएशनचा टँक भरणं गरजेचं आहे. लेट्स गो टू द नेक्स्ट टँक. नेक्स्ट टँक इज ग्रोथ. वाय? प्रत्येकाला ग्रो करायचं असतं काही अंशी काही ना काही प्रमाणात वेगवेगळ्या अर्थाने. आणि ती ग्रोथ दोघांना इक्वली हवी असते. नवरा आणि बायको ही एकाच गाडीची 2 चाकं आहेत. आणि जेव्हा एक चाक खूप जास्ती धावतं आणि एक चाक समजा गृहिणी असेल तर असं नसतं की ते चाक ब्रेक लावतंय. रादर ते चाक हळू धावत असल्यामुळेच हे चाक खूप जास्ती फास्ट धावतं. तर त्याच्यामुळे ग्रोथ ही दोघांची होत असते. पण ऍट द सेम टाइम अनफॉर्च्युनेटली द ट्रेंड ऑफ दिस सोसायटी इज गृहिणींना दुर्लक्ष केलं जातं. त्यांच्या ग्रोथ कडे कधी लक्षच दिलं जात नाही. आपल्याच क्लब मध्ये खूप सुंदर उदाहरण आहे ललित बोथराजींचं. त्यांच्या आईनी जे युट्यूब चॅनल सुरू केलं कुकिंगचं चॅनल आहे आणि त्या त्यांची असलेली पाककला आज अख्ख्या जगाला युट्यूब चॅनलद्वारे दाखवत आहेत. किंवा अशी आज आपण जर युट्यूब वरती बघितलं तर अनेक उदाहरणं आहेत. मधुराच रेसिपी असेल की अजून काही ज्या खरंच गृहिणी आहेत पण त्यांनी त्यांच्या पाककलेतून किंवा लहान बाळांनी अगदी टॉईसचा एक्सप्लेन करण्यापासून. तर जर आपली स्पाऊस ही करिअर ओरिएंटेड नाहीये गृहिणी आहे तर ती नवऱ्याची जबाबदारी आहे त्या स्पाऊसच्या ग्रोथकडे लक्ष देण्याची. जेव्हा आपण आपल्या ग्रोथकडे लक्ष देतो तेव्हा असं व्हायलाच नकोय कधी की स्पाऊसची ग्रोथ झालीच नाही ती फक्त गृहिणीच राहिली. तिला आपण एक्सपोजर्स दिले पाहिजेत. आणि सोसायटी मधली ग्रोथ ही फक्त वावरण्याची नॉलेजची किंवा ह्याची नसते तर अप्रिशिएशनचा आपला एक समजून घेतला पाहिजे. वर्किंग मॅन्सना आपण जेव्हा काम करतो तेव्हा कामातनं आपल्याला रोज अप्रिशिएशन मिळतच असतं. पण स्त्री जेव्हा घरी काम करत असते तिला अप्रिशिएशन मिळत नाही. आणि म्हणून तो जो ग्रोथ टँक आहे
तो भरत असताना तिला बाहेरचं सुद्धा अप्रिसिएशन मिळायला लागतं, विच इज ऑल्सो अ नीड ऑफ ह्युमन बिंग. वी आर ऑल इंटेलेक्च्युअल ह्युमन बिंग्स अँड वी रिक्वायर अप्रिसिएशन ॲज वेल ॲज ग्रोथ, may it be personal, may it be financial, may it be anything. And therefore, concentrate on growth as a spouse and as a couple. Then that tank of growth can be filled appropriately. The next, and I will say very important aspect of the tank is finance. Unfortunately, finance बद्दल खूप जास्त सिक्रेसी असते. आता अप्रिसिएशनचं पेज तुमचं लिहून झालेलं आहे, त्याच्या पुढच्या पानावर या आणि फक्त एका वाक्यात लिहायचं आहे, प्रत्येकाचं त्यांनी त्यांचं स्वतःचं म्हणजे त्यांना उत्पन्न काय वाटतंय त्यांचं स्वतःचं, एवढंच फक्त लिहायचं एका वाक्यात की तुम्हाला तुमचं उत्पन्न काय वाटतं. उत्पन्न, फायनान्शियल उत्पन्न तुमचं काय किती वाटतं, क्वांटिफाय दॅट. घरातलं तुमचं उत्पन्न किती वाटतं हा प्रश्न आहे. घरात असं नाही, तुमचं इन्कम स्वतःचं मंथली किती आहे हे तुम्ही लिहायचं. आम्ही काय करत असेल तर आमचा आता रिटायर प्रश्न झाला. झालेला आहे, उत्तर लिहा. जर उत्पन्न नसेल तर नाही असं लिहू शकता. म्हणजे जे आहे ते त्याच्याकडे येऊ आपण आहे ते नंतर. लिहायचं. जे आहे ते लिहायचं. हे आता आपण दाखवणार नाही येऊ शेजारच्यांना. So don't worry. हे आपण स्पाऊसला शेअर करणार नाही होत आता. एकच वाक्य लिहायचं आपलं मासिक उत्पन्न. ओके. आता माझा असा प्रश्न आहे की मासिक उत्पन्न लिहिताना किती जणांनी फक्त स्वतःचा विचार केला. बर, मग प्रश्न आपण रिफ्रेश करूया. किती जणांनी स्पाऊसचं आणि आपलं उत्पन्न मिळून स्वतःचं उत्पन्न लिहिलं. And that is the correct approach. When you earn 10 rupees and your wife earn 10 rupees, you actually earn 20 rupees. हे असं का नाही येत आपल्या मनामध्ये? का येत नाही? त्याचं कारण असं आहे की फायनान्शियल इंडिपेंडन्सच्या नादामध्ये आपण काही गोष्टी स्पाऊसला डिस्क्लोजच करत नाही. जेव्हा आपण असं म्हणतो की नवरा बाहेर जाऊन 2 लाख 5 लाख 10 लाख महिना कमवतो, तेव्हा नवरा नाही कमवत, ते घर कमवत असतं. आणि ते घर म्हणजे नवरा आणि बायको. सो ज्या व्यक्तींनी म्हणजे यांचे खरंच अभिनंदन की त्यांनी दोघांचं उत्पन्न एकटं म्हणून दिलं. आणि दॅट इज द करेक्ट अप्रोच ऑफ लुकिंग ॲट इन्कम्स, बिकॉज हजबंड अँड वाईफ आर नॉट टू डिफरंट पर्सन्स. यू आर वन युनिट. अँड देअरफॉर व्हेन आय से तुमचं उत्पन्न लिहा, त्याच्यामध्ये कधी स्पाऊस एक्सक्लुडेड नसते. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की स्पाऊसचं उत्पन्न हे पण माझंच आहे, माझं उत्पन्न पण माझंच आहे आणि आमचं उत्पन्न आहे ते, दॅट इज अ हेल्दी मॅरेज. आणि त्याच्याकडे आपल्याला वाटचाल करायची. ठीक आहे. सो हा आपला झाला फायनान्स टँक. नेक्स्ट टँक इज सिक्युरिटी और ट्रस्ट, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट टँक विच रिक्वायर्स टू बी फिल्ड एव्हरी डे. प्रत्येक नात्याचा बेस हा ट्रस्टच असतो, ते नातं कुठलंही असो. फक्त गोष्ट अशी होते की इतर जी काही नाती आपली असतात ती नाती आपल्याला जन्माने चिकटलेली असल्यामुळे ती तोडण्याचा आपल्याकडे अधिकारच नसतो. फक्त मॅरेज हे एक नातं असं आहे ज्याला डिवोर्सची पर्यायी व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बाहेर येऊ शकता आणि ऑफिशियली तुमचं नातं तोडू शकता. बाकी आई वडिलांची फारकत घेऊन वेगळे राहणारे लोक सुद्धा नंतर एकत्र आलेले आपण बघितलेलेच आहेत. पण एकदा डिवोर्स घेतल्यानंतर परत लग्न न करणारी जोडपी खूप कमी असतात. तर त्याच्यामुळे सिक्युरिटी आणि ट्रस्ट ही खूप महत्वाची बाब आहे. आता एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न, किती स्पाउसेसना आपल्या स्पाउसच्या मोबाईलला संपूर्ण ऍक्सेस आहे? We have it in large quantity. Just clap for everyone because WhatsApp वरती रोज जोक फिरत असतो की बायकोने फक्त सांगितलं मोबाईलला ऍक्सेस तर त्या माणसाला हार्ट अटॅक येईपर्यंत अवस्था जाते. सो बेसिकली when it comes to trust, काही गोष्टी नक्कीच अशा असतात ज्या आपण सगळ्यांबरोबर शेअर नाही करत. पण गोष्ट तिथे बिघडते जेव्हा आपली स्पाऊस आपली मैत्रीण किंवा मित्र असत नाही आणि आपण सगळ्या गोष्टी शेअर करत नाही. आपल्याला असं का वाटतं की ही गोष्ट शेअर केल्यानंतर स्पाऊस आपल्यापासून दूर जाणार आहे? नातं आपल्याला कुठपर्यंत घेऊन जायचंय? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मोबाईलचा आणि ईमेल्सचा पासवर्ड, आपल्या बँकचे डिटेल्स आणि ऑनलाईन बँकिंगचे पासवर्ड, क्रेडिट कार्डचे पिन्स आणि इतर ज्या काही फायनान्स आणि पर्सनल ऍस्पेक्ट्स आहेत ते जोपर्यंत संपूर्ण 100% शेअर होत नाही तोपर्यंत त्या नात्याला पूर्ण 100% ट्रस्टचा बेस नसतो. आता खूप लोक म्हणतील की आमचं अजून नवीनच लग्न झालेलं आहे, वेळ लागेल ट्रस्ट बिल्ड व्हायला. तर ऑफकोर्स दिस इज नॉट overnight activity that you will trust someone. Trust has to be built, and that's why I will say that if you are newly married, you have to start from the smaller steps.
आणि त्याच्यामुळे पुढचा एक्सरसाइज आपला असा आहे की आपल्या आयुष्यातलं एक असं सिक्रेट अगदी छोटस जे आपण आपल्या बायकोशी आजपर्यंत कधीच शेअर केलं नाही, अगदी छोटं सिक्रेट. मी मोठ्या सिक्रेट्स बद्दल बोलतो कारण इथूनच सुरुवात करायची. काकाला माहिती आहे ना, बरीच सिक्रेट आहेत काका. अगदी छोटासा सिक्रेट जे तुम्ही अजून शेअर केलं नव्हतं स्पाउसला, आपण ते आता ह्या कार्यक्रमात फक्त लिहिणार आहोत, शेअर करणार नाही आहोत. सो डोंट वरी अबाउट इट. ते तुम्ही घरी गेल्यानंतर सांगा शांतपणे. फक्त आता लिहून काढा तुमच्या वहीत की तुमचं ते छोटस सिक्रेट काय आहे, आणि त्या छोट्या सिक्रेट नंतर आपल्याला ते नातं उघडत उघडत इथपर्यंत न्यायचं आहे दॅट देर इज कम्प्लीट ट्रान्सपरन्सी. When you speak each and everything with your spouse, that relationship is transparent. When your spouse is your best friend, that is the best relationship of husband and wife. And I don't think that it is very difficult. फक्त कसं असतं, आपल्याला असं वाटतं की समोरची व्यक्ती कदाचित आपल्याला समजून घेणार नाही, किंवा कदाचित ती व्यक्ती हे जर मी शेअर केलं तर वेगळा अर्थ काढेल. समजा आपण शॉपिंगला गेलोय, मॉलमध्ये आहोत, आणि समोरून एक खूप चांगली बाई गेली आणि तुमचं मान अशी वळाली न कळत. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या बायकोने ते बघितलेलं नाहीये? त्यांनी बघितलेलं असतं आणि पैसेवर. पण इट इज क्वाईट नॅचरल. हेल्दी रिलेशनशिप ते असतं जेव्हा नवरा असं बघतो आणि बायको सांगते, छे हिच्यात काय बघण्यासारखं, ती बघती चांगली. हेल्दी रिलेशनशिप आणि पैसेवर. कारण ती नॅचरल अवस्था असते जेव्हा समोरून कुठलीही व्यवस्थित सुंदर व्यक्ती जाते तेव्हा आपली नजर त्या व्यक्तीकडे जाणं अगदी स्वाभाविक आहे, इरस्पेक्टिव्ह ऑफ नवरा असेल किंवा बायको. ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण इथपासनं ती लपवण्याची क्रिया सुरू होते ज्याची खरं तर गरज नाहीये. ही प्रत्येक जण करतच असतं. अँड दॅट गोज टू ब्राउझिंग हिस्ट्री पर्यंत. म्हणजे आपण मोबाईलवरती काय काय ब्राउज करतो, काय काय सर्च करतो, त्याही गोष्टींना बऱ्याचदा, किंवा गॅलरीमध्ये कुठले कुठले फोटो जातात, तिथपर्यंत सिक्रेसी लॉक्स लावण्यापर्यंत आज मदत जाते. ती का? कारण विश्वासच नाही त्या नात्यामध्ये. तर छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची आपल्याला, आणि मग ते नातं फुलत फुलत मोठ्या ट्रस्ट पर्यंत जातं, जेव्हा आपण 48 ते 50 वर्ष एकत्र घालवू शकतो. म्हणजे इट इज व्हेरी कमेंडेबल दॅट यू स्टिल आर टुगेदर फॉर 47 years. आउटस्टँडिंग. किंवा मला ते म्हणले की आता 50 किती वर्षांनी सर तुमची 50? 2 वर्षांनी 50 पूर्ण होणार आहे. आउटस्टँडिंग. हा जो एक्सरसाइज होता ना 5 कप्प्यांचा, हा कधीच न्यूली मॅरिड किंवा करंटली मॅरिड आणि किंवा आमचा तर खूप वर्ष झालं आम्हाला याची गरज नाही असं नसतं. हा जो एक्सरसाइज आहे हा प्रत्येक इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज, इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर रिलेशनशिप एज, प्रत्येकाने करण्याचा एक्सरसाइज आहे. त्याचं कारण असं, मी एक छोटं उदाहरण देतो. माझे आजी आजोबा साधारण 1-2 वर्ष झाली त्यांना जाऊन, पहाटे 3:30 आजोबा उठायचे. ऑफकोर्स आजी एवढ्या लवकर उठत नव्हती. त्यांचा जॉब झाल्यानंतर दोघांचाही सकाळी 5 वाजताचा चहाचा वेळ असायचा. तेव्हा आम्ही सगळे झोपलेलो असायचो. त्या 5 वाजताच्या चहाच्या 5-10 मिनिटांमध्ये ते जे काही बोलायचे ते त्यांच्यामध्येच असायचं. दॅट वॉज देअर सिक्रेट मोमेंट दॅट दे यूज टू शेअर. आणि अशा ज्या छोट्या छोट्या मोमेंट्स असतात यातनंच ते नातं फुलत जाऊन मोठं होतं, छान होतं. चौथा टँक होता ट्रस्टचा, आणि तो खरंच खूप महत्वाचा टँक आहे. पुढचा मुद्दा जो आपण खूप जास्त दुर्लक्ष करतो तो म्हणजे व्हरायटी. नात्यामध्ये व्हरायटी असलीच पाहिजे. आणि व्हरायटी म्हणजे काय आपण त्याच्याकडे येऊया. आपलं होतं काय, आपलं रोजचं रुटीन सुरू होतं. रोज आपण कामाला जातो, सकाळी उठतो, ब्रेकफास्ट करतो, बाहेर जातो, काम करतो, येतो, थोडा वेळ टीव्ही बघतो, जेवण करतो, झोपतो. आणि ह्या रुटीन मधनं अनफॉर्च्युनेटली आपलं सगळंच आयुष्य रुटीनाइज झाल्यामुळे नात्याला न्यायच मिळत नाही. व्हरायटी ही सर्वार्थाने अपेक्षित असते. व्हरायटी म्हणजे सरप्राईज देणं. व्हरायटी म्हणजे त्या नात्याला जस्टिफाय करत असताना एखादी अशी गोष्टी करणं जी त्या स्पाउस साठी, तुमच्यासाठी खूप लाडकी आहे. आपण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो, आपण मदर्स डे सेलिब्रेट करतो, आपण विमेन्स डे सेलिब्रेट करतो, आपण बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. पण ह्या व्यतिरिक्त आपण इतर दिवशी काहीच करत नाही. आपण ट्रिप्सला जातो, पण त्या ट्रिप्स मध्ये जात असताना सुद्धा आता फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप पोस्टमुळे आपलं सगळं लक्ष हे फोटो काढून मी स्टेटस कधी टाकतो याच्यावर असतं. Unfortunately, this is fact that all of us are behind posting everything. मध्ये पोस्टिंग आली होती की तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही विमान प्रवास विदाउट पोस्टिंग इट ऑन फेसबुक करू शकता. इथपर्यंत आपली अवस्था आली की आपल्याला सगळं फेसबुकवरती पोस्ट करायचं असतं. आणि त्याच्यामुळे आपण ट्रिपला जरी गेलो आणि मागे छान
निळा समुद्र जरी असला तरी आधी सेल्फी काढायचे आणि पोस्ट टाकायचे आणि मग ती पोस्ट किती लोकांनी बघितली आणि लोकांनी त्याच्यावरती काय कॉमेंट्स केल्या याच्यावरती जर आपण अख्खी ट्रिप स्पेंड करणार असू तर आपल्या पत्नीला किंवा पतीला आपण वेळ काय दिला. मुळात नात्यामध्ये व्हरायटी आणण्याचे खूप छोटे छोटे सोल्युशन्स असतात. फॉर एक्झाम्पल, जसं मी आता माझ्या आजी आजोबांचं उदाहरण दिलं तसं प्रत्येक व्यक्ती ही एक वेळ ठरवून घेऊ शकते जी त्या व्यक्तीची वेळ आहे, प्रायव्हेट वेळ आहे. व्यक्तीची इन द सेन्स आय ऑलवेज से अ कपल ॲज अ युनिट, आय डोंट से इंडिव्हिज्युअल वेळ. आणि त्या वेळेत इतर कोणाचीही दखलंदाजी व्हायला नको. ऑल द डिव्हाइसेस आर केप्ट असाइड आणि तो पूर्णपणे प्रायव्हेट मोमेंट असला पाहिजे. मग त्या मोमेंटमध्ये तुम्ही नवीन गोष्टी करू शकता. किती जण आता रेडिओ ऐकतात मला माहिती नाही, म्हणजे मला रेडिओ मिरची म्हणायचं नव्हतं, मला फक्त गाणी म्हणायचं होतं, कारण आता रेडिओवरती गाणी कमी आणि जाहिराती जास्त झालेल्या आहेत. पण गाणी ऐकत सकाळी चहा पिणं किंवा एकत्र पोहे खाणं किंवा काही नाश्त्यातलं खाणं, या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मॉरिशस किंवा मालदीव सारख्या बीचवरती टाइम स्पेंड करणं असेल, की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण व्हरायटी आणू शकतो. अजून सुद्धा खूप बायकांना जरी केस कमी केलेले असले तरी नवऱ्याने आणलेला गजरा आवडतोच. केस बॉबकट असो किंवा बॉयकट, त्याच्यामध्ये गजरा गळ्यात घातले, केसामध्ये माळण्यासाठी तो गजरा नसतो, तर ती एक भावना असते की नवऱ्याने आपल्यासाठी काहीतरी आणलं. आणि इट इज व्हायस वर्सा, बायकोने सुद्धा आपल्यासाठी काही स्पेशल बनवलेलं असेल घरी तर त्या नवऱ्याला आनंद होतोच. अनफॉर्च्युनेटली आपण अप्रिशिएट करायचं विसरतो तेव्हा, ते आता इथून पुढे आपण करू असं मी गृहीत धरतो. पण व्हरायटी आणली पाहिजे त्या नात्यामध्ये, आणि ती व्हरायटी आणणं अशासाठी गरजेचं आहे. लाईक आय सेड, हे जे 5 टँक बघितले आपण आतापर्यंत व्हरायटी, त्या व्हरायटीचे हे जे 5ही टँक आहेत हे जर तुम्ही भरले नाहीत तर कोणीतरी दुसरं भरणार आहे, हे मात्र कायम लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामुळे त्या नात्यात जर व्हरायटी नसेल तर ते दुःखी नाहीच नातं होतं. ज्या ते मगाशी बोलता बोलता जोकिंगली असं म्हणाल्या की कशी 47 वर्ष गेलं कळालंच नाही. त्याचं कारण असं आहे की आपण रुटीन आयुष्य जगतो. कोरोनामध्ये यू विल नॉट बिलीव्ह दॅट, बट वेन द वर्ल्ड वॉज इन लॉकडाऊन, when the spouses were actually required to stay in the house, that time they got to know each other. कारण तेव्हा त्यांच्याकडे दुसरं काही करायलाच नव्हतं आणि मग कळलं की आपण नक्की कोणाशी लग्न केलंय. ऑफकोर्स त्याच्यानंतर डिवोर्सची प्रमाणे वाढली, कारण सवयच नव्हती नवऱ्याबरोबर किंवा बायकोबरोबर वेळ घालवण्याची. पण अशी वेळ येता कामा नये. म्हणजे त्या लॉकडाऊनचा खूप लोकांनी चांगला उपयोग पण करून घेतला आणि प्रेग्नन्सी रेट पण वाढला ऑफकोर्स. पण खूप डिवोर्स पण झाले आणि ही फॅक्ट नाकारून नाही चालणार. आणि ते का झाले त्याचं कारण असं होतं की नवऱ्याबरोबर किंवा बायकोबरोबर इतका जास्त टाइम स्पेंड करणं ही शिक्षा वाटली. आज जेव्हा आपण सकाळी 9 ते रात्री 10 काम करतो आणि ते सोमवार ते शुक्रवार काम करतो आणि वीकेंडला सगळ्यांसारखं लोणावळ्याला ट्रॅव्हल करत जातो किंवा महाबळेश्वरला ट्रॅव्हल करत जातो आणि त्या ट्रॅव्हल मध्ये 6-6 तास फक्त ट्रॅफिक जॅम मध्ये घालवतो, तेव्हा आपण क्वालिटी वेळ आपल्या स्पाऊस बरोबर नाही घालवत. आणि तो क्वालिटी टाइम न घालवल्यामुळे तो स्पाऊस किंवा ती स्पाऊस हे फक्त आपल्यासाठी कंपॅनियन असतात, एक घरात राहणारे पेईंग गेस्ट सारखे. आणि त्याच्यामुळे त्या नात्यामधली व्हरायटी किंवा त्या नात्यामधला बदल आणि त्या नात्यामधली आवड आणि रस हा कमी कमी होत जातो. आणि त्याचे परिणाम बऱ्याचदा असं होतं की खूप कपल्स राहत एकत्रच असतात पण बोलत पण नाही. अशी पण खूप कपल्स आहेत ज्यांनी डिवोर्स नाही घेतला, ज्यांनी कदाचित त्यांच्या लग्नाचे 75 वर्ष सुद्धा पूर्ण केले, पण ते एकमेकांशी बोललेच नाही. त्या नात्याला नातं नाही म्हणताय. मुळामध्ये आपण लग्न का केलं याचा विचार करून त्याला जस्टिफाय केलं पाहिजे आणि हे आपण विसरून जातो. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ रिलेशनशिप ॲज मॅरेज इज फिजिकल रिलेशन्स. ऑफकोर्स आता वेन आय से फिजिकल रिलेशन्स, खूप लोकांच्या गोळ्यावर गेल्या की अश्लील अश्लील अश्लील. आपण विसरून जातो भारताने कामस्तूर नावाचा एक खूप मोठा ग्रंथ जगाला दिला. आपल्या देशामध्ये फिजिकल रिलेशन्स हा गोष्ट कधीच टाबू नव्हती. आपल्या देशामध्ये मुलींना आणि मुलांना लहानपणी सेक्स एज्युकेशन दिलं जायचं पूर्वी, आणि जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं ते मागे पडत गेलं. आणि अनफॉर्च्युनेटली सेक्स ही रुटीन ऍक्टिव्हिटी होत गेली त्या कपलसाठी. आज ऍडल्टरीचं वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण हे नॉट हॅव्हिंग गुड फिजिकल रिलेशनशिप हेच आहे. आणि हे का झालं त्याचं कारण असं आहे की आम्ही कधी कामस्तूर वाचलंच नाही. अख्खा जग त्या कामस्तूराचा अभ्यास करतं, पण भारतामध्ये इट इज अ टाबू. आज कोणी विचार पण करू शकत नाही की लग्नामध्ये आपण तो ग्रंथ गिफ्ट म्हणून देऊ शकतो त्या कपलसाठी. आपण गृहीत धरतो की त्या व्यक्तीने कधी काही पॉर्न बघितलं असेल आणि त्याला माहिती असतील सगळ्या पोझिशन्स आणि तो त्या ट्राय करेल. इट इज अनफॉर्च्युनेट ट्रुथ. आपण आपल्या मुलांना तर शिकवत नाहीत, आपण गृहीत धरतो त्यांनी ते त्यांच्या मित्रांकडनं शिकलेलं असेल किंवा त्यांच्याकडे गॉसिप झालेले असतील. पण हा खूप अविभाज्य घटक आहे त्या लग्नासंदर्भातला, विदाउट विच द मॅरेज फेल्स. आणि सगळ्यात महत्वाचं ऍडल्टरीचं कारण हेच असतं, जेव्हा
ती व्यक्ती फिजिकली सॅटिस्फाईड नसते तेव्हा ती व्यक्ती बाहेर फिजिकल सॅटिस्फॅक्शन शोधते. आणि त्याच्यामुळे आज किती कार्यक्रम होतात, इव्हन 40 नंतरचं कामजीवन हे एक कार्यक्रम आहे आपल्याकडे होत असलेला, सकाळमध्ये त्याची जाहिरात असते आणि हाऊसफुल असतो तो शो. त्याची आवश्यकता का आली तर त्याच्यासाठी आवश्यकता आली कारण लोकांकडे त्या संदर्भातलं नॉलेज कमी आहे. सो जेव्हा मी व्हरायटी म्हणतो तेव्हा ती फिजिकल रिलेशन मधली व्हरायटी सुद्धा एक्सपेक्टेड आहे. खूप वेळा किंकी या नावाखाली काही गोष्टी मोडतात ज्या किळसवाण्या आहेत असं आपल्याला वाटतं, पण त्या तशा नसतात आणि त्या एकदा तरी ट्राय करून बघायला हव्यात नात्यामध्ये. त्याशिवाय ते नातं पूर्णपणे फुलत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने कामसूत्र वाचावं आणि त्याच्या प्रत्येक पोझिशन ट्राय कराव्यात, तरच काही लोकांची कंबर रचकू शकते. पण मला त्याच्यामध्ये असं म्हणायचं होतं की वाईल हॅव्हिंग फिजिकल रिलेशन्स ती कृती फक्त कृती आहे, ते कर्तव्य आहे आणि आता आपल्याला त्याचं करणं भाग आहे, आठवड्यात एकदा केलंच पाहिजे असं म्हणून जर ते केलं तर ते नातं कधी ना कधी मोडणारच आहे. ऑफकोर्स ज्यांचे स्पाउसेस हे बाहेर गावी किंवा बाहेर देशात म्हणजे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये असतात त्यांच्यासाठी ही गोष्ट कंटिन्युअस करणं अवघड असतं. त्या लोकांसाठी ऑफकोर्स खूप जास्ती त्यांचा स्वतःचा असलेला विश्वास आणि त्या नात्यातला असलेला दृढ संबंध त्यांना ते अंतर ठेवून जेव्हा ती स्पाऊस येईल तेव्हा त्या नातं परत फिजिकल रिलेशन ऍस्पेक्ट करण्यामध्ये नेतं. काही काही वेळेला ते डिटेरियोरेट होतं कारण हे 5 टँक भरले जात नाहीत आणि हा जो 6वा टँक आहे फिजिकल रिलेशन्स त्याबद्दल ऑफकोर्स मोठ्याने बोललं तर 4 चौघामध्ये आपल्याला शिवीगाळ सुरू होते की हा माणूस अश्लील बोलतोय. या गोष्टीवरती अनफॉर्च्युनेटली कोणी बोलतच नाही. अल्बाराजींना कदाचित या गोष्टीबद्दल बरीच कल्पना असेल की सायकोलॉजिस्ट म्हणून लोक किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांच्याकडे सुद्धा घेऊन येतात आणि ह्या सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट मध्ये नॉट कीपिंग गुड फिजिकल रिलेशन्स ऑल्सो अफेक्ट्स मेंटल स्टेट ऑफ अ पर्सन. आणि डिप्रेशन मध्ये गेलेले सुद्धा खूप लोक आहेत ज्यांना सॅटिस्फॅक्शन मिळत नाही त्या नात्यातून. आणि एक खूप महत्वाची गोष्ट अशी आहे, ऑर्गॅझम हे डिफर करतं प्रत्येकाचं आणि अनफॉर्च्युनेटली नवऱ्याला बऱ्याचदा बायकोचं ऑर्गॅझम कधी होतं हे कळतच नाही आणि बायको त्याच्यामुळे खूपदा असंतुष्ट राहते. ही खूप घरांमध्ये घडलेली गोष्ट आहे, अनफॉर्च्युनेटली कधी सांगितली गेली नाही, पण ही तेवढीच महत्वाची फॅक्ट आहे. आणि त्याच्यामुळे जर तसं नाही ना झालं तर त्या स्पाऊसने सांगायलाही हवं आहे. अनफॉर्च्युनेटली संवाद राहत नाही. ही गोष्ट कशी सांगायची असं वाटतं. वी हॅव टू अंडरस्टँड दॅट एव्हरीवन इज मॅच्युअर हिअर and when you get married, when sex is irrevocable aspect of the marriage, why not to discuss it openly. आणि ते डिस्कशन नसतं आणि म्हणून त्या नातं टिकत नाही आणि म्हणून कदाचित ऍडल्टरीकडे जातं. मी त्या लोकांचं अजिबात समर्थन करत नाही जे लोकच बऱ्याचदा लंपट असतात आणि त्यांना व्हरायटी किंवा या सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा बाहेर जायचंच असतं. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, मी नॉर्मल माणसाबद्दल आपल्यासारख्या माणसांबद्दल बोलतोय. आणि त्यांच्यामध्ये जर व्हरायटी नसेल तर मात्र ती व्यक्ती सुद्धा बाहेर ती व्हरायटी शोधू शकते. सो याचं सोल्युशन काय? आता आपण हे 6 टँक बघितले. हे 6 टँक मी एकदा पुन्हा रिपीट करतो. पहिला टँक होता अप्रिसिएशन, दुसरा टँक होता ग्रोथ, तिसरा होता फायनान्स, चौथा होता सिक्युरिटी और ट्रस्ट, 5वा होता व्हरायटी आणि 6वा होता फिजिकल रिलेशन. हे जे 6 टँक आहेत हे फिल तर करायला लागणारच आहे. मग त्याच्यासाठी काय काय करता येईल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेटिंग सुरू करायला पाहिजे. ही फॉरेन कन्सेप्ट खूप चांगली कॉन्सेप्ट आहे आणि बऱ्याचदा नवरा बायको लग्न जुनं झाल्यानंतर एकमेकांना वेळ देणं विसरतात. कारण बेसिकली जेव्हा मूल होतं तेव्हा ती फॅमिली नवरा बायकोनं राहून आई वडीलच राहतात फक्त आणि त्या मुलाला वाढवण्यामध्येच इतका जास्ती वेळ जातो की त्या नवरा बायकोचा एकमेकांकडे वेळच दिला जात नाही. तर त्याच्यामुळे आठवड्यातून किमान एकदा आणि जर आठवड्यात शक्य नसेल तर कमीत कमी 2 आठवड्यात एकदा प्रत्येक व्यक्तीने म्हणजे प्रत्येक कपलनी डेटवर गेलं पाहिजे. आणि त्या डेटवर जाताना मोबाईल फोन आणि नोटिफिकेशन बंद करून फक्त वेळ स्पाऊसला दिला पाहिजे. ते डेटिंग मला असं कधीच म्हणायचं नसतं की तुम्ही प्रत्येक वेळी हॉटेलमध्येच गेलं पाहिजे. आपल्या घरात सुद्धा आपण कॅन्डल लाईट डिनर करू शकतो. काय खाताय हे महत्वाचं नाहीये, वेळ कसा स्पेंड करताय हे महत्वाचं आहे. डेटिंग काय आहे हे जर माहिती नसेल तर प्लीज गुगल करा व्हॉट इज डेटिंग. कारण सगळे डेटिंग करतात. आज खूप लोक टिंडरवर पण आहेत, लग्न झालेली लोक पण टिंडरवर आहेत. डेटिंग इज नेसेसरी टू गेट टू नो द पर्सन. आपण व्यक्ती म्हणून पण रोज बदलत असतो.
जी व्यक्ती आपण लहानपणी होतो, तरुणपणी नसतो, तरुणपणी होतो, ती नंतर काही वर्षांनी बदलत असतो. आपल्याला येणारे अनुभव आपल्याला बदलत असतात. अनफॉर्च्युनेटली डेटिंगनी म्हणजे ते आपण करत नसल्यामुळे, डेटिंग करत नसल्यामुळे आपण माणूस म्हणून कसे बदललो हे समोरच्याला कळतच नाही. खूपदा आपल्या लक्षात येत असेल की समजा एखादी व्यक्ती खूप जास्ती जाड झाली किंवा खूप जास्ती बारीक झाली, तर त्या व्यक्तीबरोबर आपण जर रोज राहत असू ना तर ते आपल्याला नाही कळत. आणि आपण एखाद्या व्यक्तीला खूप दिवसांनी बघितलं तरच आपल्याला कळतं की ती व्यक्ती बारीक झाली का जाड झाली. त्याच्यामुळे सिन्स वी आर लिव्हिंग विथ द स्पाउस कंटिन्युअसली, वी डोंट नो what has changed in that person's psychology or mental state or what problems that person is facing. बऱ्याचदा असंही होतं की मला आज दिवसभरात जे जे घडलेलं आहे त्याच्यामधनं जे काही टेन्शन आलेलं आहे ते रिलीज करण्यासाठीच फॅमिली आहे. फॅमिली कशासाठी? आणि ते जर टेन्शन तुम्ही फॅमिली बरोबर रिलीज केलंच नाही तर लग्न का केलं? मुळात घरी आल्यानंतर स्पाउस बरोबर आज काय घडलं हे शेअर केलं पाहिजे. ती वेळ तुमची काही पण असो, बेडरूम मध्ये गेल्यानंतरची असो की त्याच्या आधीची असो, पण dating is necessary. Dating can be 5 minutes of coffee in the morning or dating can be 1 hour candlelight dinner in a restaurant. Dating can be anything, but dating is required. It has to be at least twice in a month. दुसरी गोष्ट, अप्रिसिएशन करणं बऱ्याचदा जमत नाही आपल्याला मस्त सवय लावून घ्यायला लागते. मग अगदी बायकोनी हेअरस्टाईल बदलली, मी असे खूप नवरे बघितले की ब्युटी पार्लर मधून आल्यानंतर आणि केस कापलेले असतात तरी सुद्धा डायरेक्टली दुर्लक्ष करून असं वाटतं जसं काही बदललेलंच नाही. आणि मग बायकोला सांगावं लागतं की आम्ही केस कापलेत बघा की, किंवा तसं. तर हे का होतं? कारण आपलं लक्ष नाही, आपण रुटीन मध्ये खूप जास्त इन्व्हॉल्ड आहोत आणि त्या रुटीन मधून बाहेर पडून आपल्याला आपल्या स्पाउसला वेळ देणं गरजेचं आहे, त्या नात्याला वेळ देणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे रोज कमीत कमी एका गोष्टीचं अप्रिसिएशन झालं पाहिजे आणि आठवड्यातून एक दिवस असा ठेवला पाहिजे ठरवून, त्या दिवशी काहीही हो, आज जसं आपण लिहून काढलं ना अप्रिशिएटिंग, तसं त्या आठवड्यात तुम्ही त्या स्पाउस बद्दल जे जे अप्रिशिएट करू शकता की या आठवड्यात माझ्या नवऱ्याने मला अमुक अमुक एक गोष्ट केली ती आवडली, किंवा त्यांनी स्वतःसाठी केलेली असेल, फॅमिलीसाठी केलेली असेल, तुमच्यासाठी केलेली असेल, पण ती गोष्ट तुम्हाला आवडली, प्लीज अप्रिशिएट. वजन बदललेलं असेल, कपडे नवीन घातलेले असतील, किंवा फॅशन चेंज असेल, काही नवीन खाद्यपदार्थ केला असेल, भले तो तुम्हाला आवडला नसेल, म्हणजे मी म्हणतो की बीप म्हणजे बिघडलेला पदार्थ, तर एखादी कृती करण्याचा प्रयत्न केला, समजा केक, प्रत्येकाला जमतो अशातला भाग नाही, आणि केक तो बिघडला, तरी निदान तुम्हाला हे अप्रिशिएट करता आलं पाहिजे की त्या व्यक्तीने तो एफर्ट घेतला, तो केक बनवण्याचा प्रयत्न केला. एव्हरीथिंग कॅन बी अप्रिशिएटेड फ्रॉम द स्मॉल थिंग्स टू बिग थिंग्स. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी वर्षातून 2दा कमीत कमी केली पाहिजे ती म्हणजे आपण आतापर्यंत काढलेले फोटो आपल्या स्पाउस बरोबरचे पुन्हा एकदा बघायचे बसून. मग त्याला 1 दिवस लागेल, 2 दिवस लागतील, 47 वर्ष असतील तर 3 दिवस 4 दिवस लागतील, पण ते करायचं अशासाठी आपण फोटो का काढतो? आपण फोटो काढतो कारण आपल्याला त्या मेमरीज जतन करून ठेवायच्या आहेत, पण अनफॉर्च्युनेटली आपल्या रुटीन मधून आपल्याला वेळच मिळत नाही. ते अल्बम धूळखाट कुठेतरी पडलेले असतात, किंवा आताच्या काळामध्ये आपण जसं फेसबुकवरती अपलोड करतो, आता फेसबुकला गरज असल्यामुळे फेसबुक आपल्याला नोटिफाय करतं की 1 वर्षापूर्वी तुम्ही हे केलं होतं तर तुम्ही ती परत पोस्ट करा. पण आपण किती वेळा ती परत जाऊन बघतो की आतापर्यंत आपण किती पोस्ट केले फोटो. तर वर्षातून 2दा दोघांनी बसून ती जी काही मेमरीज असतील त्या रिक्रिएट करायला पाहिजे, आणि त्यावेळी काय काय चांगलं तुम्हाला वाटलं त्या मोमेंट्स पुन्हा एकदा शेअर करायला पाहिजे. I think with this 3 things, by doing just 3 things, I think every marriage can be saved. You have to date twice in a month, and in that dating, you just have to open up to the spouse completely. You just have to appreciate the spouse every day. काहीतरी appreciate करा, म्हणजे तुम्हाला appreciationची सवय लागेल. अनफॉर्च्युनेटली जेव्हा आपल्याला असं डोकं खाजवावं असं वाटतं की आता मी काय करू अप्रिशिएट आपल्या स्पाउस बद्दल, तर काहीतरी चुकतंय. त्याच्यामुळे रोज छोटस काहीतरी अप्रिशिएट करायचं, आपोआप तुम्हाला सवय लागते अप्रिशिएट करण्याची. आणि फोटोज, या 3 गोष्टी, आणि हे जर 6 टँक भरले प्रत्येकाने स्पाउसचे, तर 100% ते लग्न वाचू शकतं. आय थिंक विथ दिस आय विल कन्क्लूड टुडेज सेशन. घरी गेल्यानंतर प्रत्येकाने जी डायरी दिलेली आहे त्याच्यामध्ये रोज सुरू करू शकता अप्रिशिएटिंग जे काही आहे तुम्हाला वाटतं ते द्या आणि स्पाउस बरोबर शेअर करा. Thank you. Now we will have question and answers if you have any. अरे आमच्या काळात आम्ही दोघंच असल्यामुळे दिवसभर डेटिंग करून भांडण होतं. आहे का? अशा वेळी सोल्युशन असं असतं की दोघांनी बाहेर पडायचं आपापलं आणि थोडासा वेळ एकमेकांपासून दूर घालवायचा. आता आम्ही आम्हाला
शाळेचे नाव अशा वेळी मध्ये रिव्हर्स करायला पाहिजे की थोडेसे इतर लोक पण आपल्या नात्यात असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल सासू असले असतील, मुलं असतील किंवा नातवंड असतील किंवा अजून कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यावर थोडासा वेळ घालवायला हवा. 24 तास एकत्र राहिल्याने कुठलंही नातं टॉक्सिक होऊ शकतं. कुणाला काही प्रश्न आहे? इकॉनॉमिक इंडिपेंडन्समुळे आजकाल डिवोर्स वाढले. इकॉनॉमिक इंडिपेंडन्समुळे डिवोर्स नाही वाढले. ऍक्च्युली डिवोर्स वाढले कारण इकॉनॉमिक इंडिपेंडन्स असल्यामुळे त्या व्यक्तीला मार्ग ओपन झाला. जस्ट बिकॉज दिस 6 टँक्स आर नॉट फिल्ड द पर्सन इज अनसॅटिस्फाईड. आणि अनसॅटिस्फाईड पर्सन हे पूर्वी पण होते. म्हणजे असं अजिबात नाही की माझ्या आई वडिलांच्या काळात किंवा आजी आजोबांच्या काळामध्ये couple was not unsatisfied, but because the wife was completely dependent on the husband and लोक काय म्हणतील भीती होती म्हणून कधी डिवोर्सची स्टेप झालीच नाही. याचा अर्थ असा नाही की ते नातं खूप छान होतं. म्हणजे खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे समाजामध्ये जे एकत्र राहतात पण संवादच नाही. त्याच्यामुळे फायनान्शियल इंडिपेंडंटली डिवोर्स नाही वाढले. डिवोर्स होण्याची ही कारण आहे की आपण वेळच देत नाही त्या नात्याला. हे खरं मेन कारण आहे. फायनान्शियल इंडिपेंडन्सनी त्या व्यक्तीला निर्णय घ्यायला सोपं होतं फक्त की आता नाही बघितलं माझ्या नवऱ्याने तरी मी करू शकते काहीतरी. आणि कोर्टामध्ये म्हणजे कायद्याने असंही त्या स्त्रीला मेंटेनन्सचा अधिकार दिलाच आहे. म्हणजे जर फायनान्शियल इंडिपेंडन्स नसेल तर मेंटेनन्स हा द्यावा लागणारच आहे नवऱ्याला. तर तो ऍस्पेक्ट कधीच नव्हता डिवोर्ससाठी. पण हा मात्र ऍस्पेक्ट होता की आई वडिलांचा इंटरफिअरन्स असेल की इतर गोष्टी किंवा हे 6 टँक न भरणं त्याच्यामुळे कुणीतरी दुसरा खांदा देतं किंवा दुसरी खांदा देतं आणि ती जी व्यक्ती आहे ती पूर्णपणे मग मुठीत ठेवते आणि मग ते नातं डाऊनहिल सुरू होऊन लिटरली तुटण्यासाठी त्याचं हे होतं परिणाम. येस येस संवाद. कम्युनिकेशन इज मेन. संवाद हा नात्याचा ऑफकोर्स पायाच आहे 100%. Dating is one of the things. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरोबर आहे. अगदी बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर. संवाद हा वेगळा टँक नाहीये. त्याचं कारण असं आहे की हा प्रत्येक टँक फिल करण्यासाठी संवाद लागतो. म्हणजे संवाद हा टँक नाहीये. संवाद हा माध्यम आहे आणि त्याच्याशिवाय हे 6 टँक फिल होऊच शकत नाही. संवाद नसेल ना तर काहीच होऊ शकत नाही त्या नात्यामध्ये. त्याच्यामुळे संवाद हा आवाज आणि याचा प्रत्येक टँक म्हणजे अप्रिसिएशनला सुद्धा संवाद लागतो, ट्रस्टला सुद्धा संवाद लागतो, ग्रोथला सुद्धा संवाद लागतो, फायनान्सला सुद्धा संवाद लागतो. संवाद शिवाय होतच नाही काही. आणि सेक्सच्या वेळी सुद्धा संवाद लागतो. अनफॉर्च्युनेटली तो नसतो आणि म्हणूनच ते सुरू होतं. संवाद हा तर अविभाज्य घटक आहे. संवाद जास्त झाला की भांडणं व्हायला. त्याला आपण विसंवाद म्हणतो. नाही तू बोलत बोलत गेलाय मग काय तरी निघतो आणि मग त्यातनं त्याला भांडण. आपण विसंवाद म्हणतो. त्यातला एक खूप मोठा ऍस्पेक्ट मी सांगितला नाही तो म्हणजे अप्रिशिएटेड. एक अजून गोष्ट राहिली माझ्याकडनं सांगायची. ती अशी होती की बऱ्याचदा एखाद्या भांडणामध्ये किंवा एखाद्या मतभेदामध्ये आपल्याला स्पाऊस बद्दल एखादी गोष्ट आवडली नाही ना तर ती तिथल्या तिथे क्लिअर करणं गरजेचं असतं त्या रात्री झोपायच्या आधी. कारण काय सांगतो, स्त्रिया आणि पुरुष ना वेगवेगळा विचार करतात. बायकांना ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवू शकतात, पुरुष नाही लक्षात ठेवू शकत अनफॉर्च्युनेटली. तर त्याच्यामुळे जेव्हा केव्हा पुढच्या भांडणांमध्ये मागच्या गोष्टी येतात ना त्या पुरुष क्लूलेस असतो हे कधी झालं होतं. आणि त्याच्यामुळे आणि बायकांना चुकतं असं म्हणत नाही मी. फक्त माझं असं म्हणणं आहे की ते जे काही भांडण असेल छोटा असेल मोठा वाद असेल तो संपल्याशिवाय झोपायचंच नाही. तो तिथल्या तिथे संपला पाहिजे मुद्दा. त्याच्याशिवाय झोपायचंच नाही. मग 4 वाजून 5 वाजून पहाटेचे पण तो मतभेद जर तिथेच संपला ना तरच ते बेस्ट आहे. आणि मतभेद संपताना सगळ्यात महत्वाचं तो मतभेद कागदावरती मांडावा. कारण जेव्हा आपण बोलतो पुन्हा एकदा स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळा विचार करतात. पुरुष लॉजिकल आणि स्त्रिया भावनिक आणि त्याच्यामुळे ते भांडण संपतच नाही. म्हणजे सॉरी टू से दॅट पण भांडणाला वेगवेगळे कंगोरे ऍड केले जातात स्त्रियांकडनं जे पुरुषांना कळतच नाही. आणि त्याच्यामुळे
त्याच्यामुळे स्त्रियांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की पुरुष तेवढा भावनिक विचार करत नाही. त्याचा तर पुरुष भावनिक नसतो असं नाही. मी असं म्हणतो की पुरुष भावनिक जास्त असतो स्त्रीपेक्षा. भावनिक स्त्री जास्त स्ट्रॉंग असते पुरुषापेक्षा. पुरुष हळवा असतो, फक्त तो व्यक्त होत नाही. मुद्दा असा आहे की ते भांडण तिथल्या तिथे संपलं पाहिजे आणि पुढच्या भांडणामध्ये मागच्या भांडणाचा उल्लेख होता कामा नये. आपण भांडताना जेव्हा पुढे जातो याचं कारण काय आहे, ते जर भांडण संपलं नाही तर ती मनातली खतखत संपलीच नाही. आणि ती मनातली खतखत जर साठत राहिली तर त्याचा ज्वालामुखी होतोच. त्याच्यामुळे हे सांगायचं राहिलं माझ्या ह्याच्यातलं की भांडण संपलंच पाहिजे. त्याच्याशिवाय यू शुड नॉट रिटायर फॉर दॅट डे. पण एक तुला सांगू का, जरी आपण आता कितीही म्हटलं ना की स्त्री स्वातंत्र्य, पण पुरुष प्रधान संस्कृती स्टील देअर. अजिबात मला असं वाटत नाही. मला अजूनही असं वाटतं की घरामध्ये ना स्त्रीची सत्ता असते. नाही सत्ता असते, पण कसं असतं माहितीये का, जर तू कुणीतरी कुणाला तरी जर महत्त्व दिलं नाही तर ती ट्रेन मुलांच्यात पण म्हणजे That is where appreciation comes into picture. That is where appreciation comes into picture. When your spouse is housewife, she is managing the entire house properly. जे काही बजेट ठरवून दिलेलं आहे त्या बजेटमध्ये घर लावणं इतकं सोपं नसतं आज. म्हणून एव्हरीवेअर हाऊसवाईफ आर ट्रीटेड ॲज बेस्ट मॅनेजर. तसं म्हणायचं नाही भूषण मला, पण समजा जर सुधीरला महत्व देत नसेल तर म्हणजे मी कसं म्हणेल अनिरुद्ध बाबा सांगतील ती फायनल, म्हणजे ह्याचा अर्थ की मी कुठंतरी त्याला एक दुसरा महत्त्वाचा aspect आहे की नवऱ्याने पण सांगितलं पाहिजे की आई सांगेल ते फायनल आहे. मी सांगतो बाबा. झालंच पाहिजे. तेच झालं पाहिजे ना. तो जे म्हणतो certain aspects. ऍप्रिसिएशन झालं पाहिजे. ऍप्रिसिएशन झालं तुम्ही केलं की तुमच्या मुलांमध्ये आपोआप ते येतं. अल्पनाला काहीतरी ऍड करायचं. बोल अल्पना. मास्क काढून बोला म्हणजे आम्हाला सगळ्यांना ऐकू येईल. स्वाती तुझे म्हणाली ना की जेव्हा आपण म्हणतो मुलांना मी बाबाला सांगेन, तर आय थिंक दॅट इज पार्ट ऑफ सोशलायझेशन. म्हणजे हे जे आहे हे आई हे असंच सांगत आलेली आहे की तू नाही ऐकलंस तर मी बाबाला सांगेन, किंवा तू नाही ऐकलं तर मी पोलिसाला सांगेन किंवा अंधार करेन. या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं सोशलायझेशन मधनं निर्माण होतात. आणि म्हणून होणारा जो इम्पॅक्ट असतो तो दॅट इज पार्ट ऑफ सोशो कल्चरल आणि सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट हा त्या मुलावरही होतो, त्या स्त्रीवरही होतो आणि त्या पुरुषांवरही होत असतो असं मला वाटतं. आणि आय विल ऍड हिअर समथिंग एल्स. तुमचं सॉरी मी कट केला होता, तुम्ही प्लीज पूर्ण करा. ओके, मला असं म्हणायचं होतं याच्यामध्ये की हा मुद्दा वेगळा होता आणि तो मुद्दा वेगळा होता. ऍक्च्युली दोन मुद्दे खूप वेगळे होते. तुमचा सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट होता आणि यांचा अँगल होता की घरामध्ये एक कोणीतरी करता आहे आणि सत्ता केंद्र ते आहे आणि त्याच्यामुळे बिलिटी होते दुसरी व्यक्ती नात्यामध्ये. आणि असं वाटतं की अल्टिमेटली डिसिजन घेणारी व्यक्ती हीच आहे, यालाच विचारायचं आणि दुसऱ्या व्यक्तीला डावललं जातं. आता मुद्दा असा आहे की हे का होतं, कारण आपल्यावरती असलेले पितृसत्ताक संस्कार. तर याच्यासाठी एकच पर्याय असतो, तुमची स्पाऊस म्हणजे बायको समजा चुकीचं बोलली असेल चार चौघात, किंवा आपण जेवण करतो आहोत, आई वडील नवरा बायको आणि म्हणजे सासू सासरे नवरा बायको आणि त्यांची मुलं आहेत आणि बायको पटकन काहीतरी चुकीचं बोलून गेली, तर त्यावेळी नवऱ्याचं कर्तव्य हे नाही आहे की बायकोला तिथल्या तिथे सापडणं. नवऱ्याचं कर्तव्य तिथे बायकोला साथच देणं आहे. तिथे थोडीशी चूक होते आणि त्याच्यामुळे अडचण निर्माण होते मुलांमध्ये. टू डिसरिस्पेक्ट द मदर. द फादर शुड रिस्पेक्ट द मदर म्हणजे स्पाऊस In public ऑल्सो. मग बेडरूम मध्ये जाऊन तुम्ही एक्सप्लेन करा तुझं काय चुकलं आणि नंतर माफी मागायला सांगा. पण तिथे मात्र यू हॅव टू प्रेझेंट युनायटेड फ्रंट. You have to present united front everywhere as far as spouse. You should not correct your spouse in public. You should affirm your spouse whether she is wrong or not. आणि मग जेव्हा तुम्ही प्रायव्हेट असाल तेव्हा तुम्ही सांगा की काय चुकलं रॅशनली. आणि त्यावेळी जर मूड नसेल ना ते ऐकून घेण्याचा तर रात्र जाऊ द्यावी आणि दुसऱ्या दिवशी सांगावं. कारण कधी कधी असं म्हणतात दवा गरम असेल हात लावा की चटका बसतो, ते मनाच्याही बाबतीत आहे. म्हणजे एखाद्याचं मन खूप जास्ती तेव्हा अग्रेसिव्ह झालेलं असेल तर त्याच वेळी तो विषय बोलायचा नसतो, तो थंड होऊ द्यायचा असतो आणि मग बोलायचा असतो. तसंच दोघांनीही युनायटेड फ्रंट प्रेझेंट करायचा असतो. कधीच नवऱ्याने स्पाऊस बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला बिलिटिल करायचंच नसतं पब्लिकली. ऑफकोर्स बेडरूम मध्येही करू नये, पण पब्लिकली सुद्धा ते केल्याने काय होतं, सगळ्यांना असं वाटतं की ही व्यक्ती चांगली आणि ही व्यक्ती वाईट, किंवा ही व्यक्ती मोठी ही व्यक्ती लहान. तर असं होता कामा नये. यू हॅव टू प्रेझेंट युनायटेड फ्रंट. बेडरूम मध्ये जाऊन तुम्ही काही करा, एव्हरीथिंग कॅन बी करेक्टेड. कायम लक्षात ठेवायचं की मनावर झालेले आघात पुसता येतात, कायम पुसता येतात माफी मागून. आपण फक्त मागतच नाही आणि तिथे सगळी गडबड होते. म्हणजे
तिथल्या तिथे करेक्ट करायची जी आपल्याला लागलेली सवय आहे की हे असं कशाला बोललं, हे चुकलं तुझं, किंवा समजा बायकोनी कुठली कल्पना मांडली आहे काही बोलते, तर तिथे चुकतंय, तिथे ती कल्पना ऐकून घ्या. जर इतर लोक बसलेले असतील तर त्या कल्पनेचा आदर करा आणि बेडरूम मध्ये येऊन सांगा की कदाचित हे इम्प्रॅक्टिकल आहे का, कदाचित हे इम्प्रॅक्टिकल आहे का, आणि तिथनं सुरुवात करा ना. असं कशाला हे काही बोलते असं जर म्हणलं तर ते क्लॅश होणार. तो क्लॅश थांबवायचा आहे आणि त्याच्यासाठी यू हॅव टू प्रेझेंट युनायटेड फ्रंट एव्हरीवेअर. बेडरूम मध्ये मग तुम्ही तो विषय डिस्कस करू शकता. बरेच कपल्स मध्ये असं पाहायला मिळतं की नवरा कायम त्या बायकोला म्हणतो की तू गप्प बस. तू गप कर, तू गप कर, तुला काय आणि मग करतो. काय करू ती आपल्यालाही ती सवय व्हेरी होते. बॅड. डोक्यावर जात. म्हणून मी काय म्हटलं की ह्या गोष्टींमध्ये सगळ्या तुम्ही नात्यात कुठे आहात, किती वर्ष झाले त्याला काही फरक पडत नाही, तरी सुद्धा ते नातं फुलं छान होऊ शकतं कुठल्याही स्टेजला. आम्ही 84 वर्षाच्या लोकांचा सुद्धा डिवोर्स करतो आणि आम्ही 21 वर्षाच्या लोकांचा सुद्धा डिवोर्स करतो. त्याच्यामुळे डिवोर्स हा कधीही होऊ शकतो. त्याला असं अजिबात नसतं. आमच्याकडे लोक येऊन म्हणतात आता आमच्या मुलाबाळांची लग्न झाली, त्यांना नातवंड झाली, इतकी वर्ष फक्त मी तेवढ्यासाठी सहन केलं, आता मला मोकळं करायला हवं. इथपर्यंत गोष्टी जातात, त्या जाऊ नये म्हणून आजचा विषय. अजून काही आहे? माझी फक्त अमितजींना एक रिक्वेस्ट आहे की फेसबुकवरती जाऊन फक्त कॉमेंट सेक्शन मध्ये कोणी काही प्रश्न विचारले असेल तर प्लीज बघा, म्हणजे वी कॅन आन्सर देम हिअर इटसेल्फ. काका अजून सुद्धा आम्ही असं म्हणू शकतो हो. नातवंड झालेली आहे. तुला क्लायंट अजिबात मी आज क्लायंट गोळा करत नाहीये. हा काका. हा काका. येत्या 10 वर्षात एक मिनिट हा. येत्या 10 वर्षात घटस्फोटचे प्रमाण वाढले का? वाढले. त्याला एक कारण की दोघेही शिक्षण, उच्च शिक्षण घेतल्यामुळे आणि दोघेही जॉब करतात, म्हणजे स्त्री प्रधान पैसे कमवायला लागल्यामुळे, तर हे कारण आहे का? हे कारण नाहीये ऍक्च्युली. म्हणजे सी काय होतं, आपल्याकडे पद्धत अशी झालेली आहे की काहीतरी कारण शोधून काढायचं. आपण हे ऍडमिटच करत नाही की आपल्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत. इथे कुठेतरी चुकतंय. म्हणजे काय होतं, फायनान्शियल इंडिपेंडन्स असेल, शिक्षण असेल, संस्कार असतील, यांचा नाही फरक पडत फारसा. फरक कुठे पडतो तर असलेला संवाद आणि हे जे 6 टँक्स आहेत ते 6 टँक भरणं आणि ते नातं खुलवत नेणं, हेच होत नाही. आणि त्याचं कारणही आहे. आयटी मध्ये होतं काय, सगळेजण जेव्हा त्यांचं पॅकेज मोठं असतं तेव्हा त्यांना काम पण जास्त करावं लागतं. ते काय कंपनी उगाच त्यांना फुकट पैसे देत नाही तेवढे. आणि ते काम करत असताना ऑफकोर्स द पर्सन कम्स होम एक्झॉस्टेड, आणि तेव्हा त्याची इमोशनल नीड वेगळी असते. ती समजून घेत नाही स्पाऊस, कारण कदाचित ती सुद्धा तेवढी दमलेली असते. आणि त्या दमणुकीतनं जेव्हा विकेंड येतो तेव्हा काय झालंय मला माहिती नाही, का झालंय हेही मला माहिती नाही, पण इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग दॅट टाइम इन द हाऊस टुगेदर, दे गो टू लोणावळा, महाबळेश्वर, पानशेत और समवेअर एल्स. कारण पोस्ट करायच्यात ना फेसबुक वरती. जर आपण आठवड्यात एक पोस्ट केली नाही तर चुकतंय काहीतरी. सो मग पोस्ट करायच्या, अप्रिशिएशन कारण बाहेर ना हवंय आपल्याला. लोकांनी म्हणलं पाहिजे वाव काय छान फोटो आहे, किती छान मजा करतात ते. म्हणून मग बाहेर जायचं, ट्रॅफिक जॅम मध्ये अडकायचं, कारण सगळेच तेव्हाच बाहेर पडतात आणि मग वेळच होत नाही. ते खरं महत्वाचं कारण आहे दॅन शिक्षण, फायनान्स और समथिंग एल्स. कारण वेळ पती पत्नी म्हणून दिला जात नाही. फायनान्शियल इंडिपेंडन्सनी व्यक्ती प्रगल्भच होते, एज्युकेशननी व्यक्ती प्रगल्भ होते. रादर यू कॅन डिस्कस एनिथिंग विथ द स्पाऊस. म्हणजे तुमचा बिझनेसचा निर्णय सुद्धा तुम्ही त्या स्पाऊस बरोबर. आता समजा 2 वर्किंग नवरा बायको आहेत आणि एका केसमध्ये काहीतरी अडचण आली तर तो फ्रँकली डिस्कस करू शकतो ना बायको बरोबर. त्याच्यामध्ये ती जास्त शिकली म्हणून डिवोर्स नाही होत, रादर हेल्प होते त्या घराला सुद्धा आणि त्या नवऱ्याला सुद्धा घेतली तर. नाही आई वडील यांचा किती रोल असतो डिवोर्स मध्ये? कारण एक मला जी फॅमिली माहिती आहे, त्या फॅमिलीमध्ये मुलीचा पहिला डिवोर्स झाला, सेकंड मॅरेज झाला, तिच्या धाकट्या भावाचा मुलाचे 2 डिवोर्स झाले आणि धाकट्या बहिणीचे एक एंगेजमेंट झाले, तो पण ब्रेक झाला. काय होऊ शकतं? काय आहे ना, आई वडील कधी कधी फॅक्टर असतात घटस्फोट होण्यामध्ये, कारण त्यांची असलेली सायकोलॉजी आणि त्यांचं काय झालंय, झी मराठी असो की इतर कुठलंही चॅनल असो, त्या सिरियल्स मध्ये एक निगेटिव्ह शेडची व्यक्ती असते आणि ती निगेटिव्ह शेडची व्यक्ती जे काही बोलते ना ती जास्त फेमस होते. म्हणजे विलन इज ऑलवेज फेमस एव्हरीवेअर. तर तेच सिरियलचं पण होतं आणि त्या सिरियल्सचा पगडा इतका होतो की घरामध्ये पण ते काय करून बघा असं वाटतं, मला माहिती नाही. होतं ते नक्कीच की आई वडिलांच्या इंटरफिअरन्समुळे पण डिवोर्स होतात, पण ती व्यक्ती काही दुधकुळी नसते ना. म्हणजे समजा तुमच्या आई वडील तुम्हाला काही सांगतायत
तर तुमचा विश्वास तुमच्या स्पाऊसवर असला पाहिजे का आई वडिलांवरती, हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. आणि तो विश्वास तेव्हाच असतो जेव्हा ते नातं पण तेवढंच ओपन असतं. ऑफकोर्स जेव्हा सुरुवात होते त्या नात्याला आणि तेव्हा जर सुरू झालं हे तर अवघड आहे. ऑफकोर्स आय कॅन अंडरस्टँड दॅट. पण बऱ्याचदा होतं काय, इतक्या लगेच म्हणजे तो जेव्हा दिवस होतो ना पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी, तेव्हा आम्ही थोडा सुद्धा प्रयत्न करतो त्यांना म्हणायचं की एकदा राहून बघा आठवडाभर, आणि तेव्हा काय वाटतंय बघा आणि मग निर्णय घ्या. कारण एका दिवसात हा निर्णय घेण्याचा योग्य नाहीये. झालंच आहे ना लग्न आता, तर हरकत काय. नोन डेव्हिल इज ऑलवेज बेटर दॅन अननोन. काय माहिती पुढचा अजून वाईट असेल. त्यामुळे दुसरा प्रश्न आहे की एक दिवस झाले फॅमिली असणार पुढची एक्सप्रेस कशी तुम्हाला मिळतात? सॉरी पुढचे Just say what you said. Better to have the one a day. करेक्ट. ते कशी असते? नाही काय होतं माहितीये का, आमचा अनुभव असा आहे की एकदा डिवोर्स झाला तर दुसऱ्यांदा डिवोर्स होण्याची शक्यता जास्त असते. अरे बापरे. असते. आणि डिवोर्स पेरेंट्सचे मुलांचे डिवोर्स होण्याची पण शक्यता जास्त असते. ही अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे, कारण त्याला युनायटेड फॅमिली अशी कधी मिळालीच नाही. त्याला वाटतं हेच बरोबर आहे. आणि चुकीचे संस्कार होतात अननेसेसरी, कारण भांडतात. डिवोर्स जर शांतपणे झालेला असेल, हेल्दीली झालेला असेल आणि मित्रत्वात झालेला असेल ना तर ठीक आहे. मी असेही कपल्स बघितलेले आहेत हू हग्ड डाउनस्टेअर्स आफ्टर द डिवोर्स इन द फॅमिली कोर्ट अँड पार्टेड वेज ॲज गुड फ्रेंड्स. दॅट इज हेल्दी. इट इज अनहेल्दी व्हेन दे डिस्प्यूट लाईक एनिथिंग, आणि त्याच्यातनं सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. जर हेल्दी असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असं असू शकतं की मनाविरुद्धच लग्न केलं, घरच्यांनी फोर्स करून लग्न केलं, पण आपण चांगले मित्र राहूया तर काही हरकत नसते. अडचण तेव्हाच होते जेव्हा भांडण खूप जास्त असतं. डिवोर्स आणि चांगल्या मित्र होऊया असं म्हणजे एक केस असतो. हो 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 खूप आहे खूप आहे. आणि हे टीव्हीवरचे हल्ली सिरियल बघून सुनाना वगैरे जे सगळं जात असतो ते बघून पण डायव्हर्सचे केसेस वाढतात असं वाटतं का कधी? आम्ही पत्र पाठवलं होतं की थोड्याशा ग्रे शेड्स कमी करा आणि म्हणजे खूपच दाखवण्याच्या गोष्टी सुद्धा म्हणजे म्हणजे सिरियल अशी positive राहिलेली ज्याच्यामध्ये हा, ते फक्त पुणे मुंबई पुणे किंवा ती तोच ऍस्पेक्ट होता ना. ते जी सिरियल होती ती अशी होती, काय त्या सिरियलचं नाव विसरलो मी. पुणे मुंबई पुणे जेव्हा पिक्चर आला तर त्याच्या 3 सीझन झाले बघा. 3 सीझन्स होते मराठीच्या. लग्नासंदर्भातच होती. एका लग्नाची गोष्ट. करेक्ट, एका लग्नाची गोष्ट. तर ती एकटी सिरियल मला अशी वाटते त्यात निगेटिव्ह शेडच नव्हती. इट वॉज व्हेरी नाईसली स्क्रिप्टेड हॅपी सिरीज. पण सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो सिरियल्सचा हे अगदी ना. होतो ना प्रश्नच नाही. प्रत्येक गोष्टीचा होत असतो. निगेटिव्हिटी आपण का घ्यायची मुळात. म्हणजे बाहेरची कधी कसं negativity- एखादा एपिसोड बघून झाल्यानंतर सुद्धा लगेच काहीतरी भांडण आहे बघा तुम्ही असं केलं ना मग असं केलं. असं म्हणजे कधी कधी त्या क्षणी होतं म्हणजे गमती का पण ते होईना. त्याच क्षणी होऊन त्याच क्षणी संपवावं एवढंच हा, मला ते बरोबर वाटायचं. आहे. म्हणून आम्ही सिरियलच बघत. हा ना, भानगडच सारखं नको. बघायचं. आज दुपारी एका मित्राशी बोललो सिरियल बद्दल. सिरियल आम्ही बघत नाही, मूड आला बघत. गंमत अशी आहे, म्हणजे अनेक कुटुंब अशी बघितली की वेळ झाली की तिथं बसलेलं असतं आणि एवढं क्रिटिसाइज करत राहतं. असं असतं काय तेव्हा कसं होतं म्हणजे ते काय म्हणतात पण नाही आवडत तू बंद कर ना, रिमोट तुझ्या हातात बरोबर आहे, बरोबर आहे. बंद कर. म्हणजे बघायच होता त्याच्यावर क्रिटिसाइज करायचं, लोक आपल्या स्वतः तरी बघायचं. आणि आपल्याच घरात तो प्रॉब्लेम झाला असं त्याच्यावर डिस्कशन होतं. म्हणजे मेन मुद्दा वाजून जातो. बरोबर. त्यांनी कसं वागायला पाहिजे तिसरा माणूस म्हटलं बघू नको रिमोट तुझ्या हातात तर बंद कर. इझी अगदी बरोबर. अगदी तुम्ही बरोबर. डायव्हर्सचे केसेस असे सक्सेसफुल झाले आहेत का जेवण की डायव्हर्ससाठी आले आणि मी ते सक्सेस करून दाखवलं म्हणजे सक्सेस एकत्र आणणं हा. व्हेरी रेअर. हो का? व्हेरी रेअर. खूप सिरियस केस असतात. काउन्सिलिंग करतात ते लोक. केस जेव्हा होते ना आणि आरोप जेव्हा होतात ना हा, तेव्हा फार वाईट टर्न वाटतं. वेगळा होतो. केस होण्याआधी आडवा म्हणून आता फॅमिली कोर्टात आमच्याकडे चला बोलूया नावाचं एक हे उघडलं ऑफिस वेगळं, की तुम्ही केस करायच्या आधी आमच्याकडे या बोला. कारण बऱ्याचदा केस करताना खोटे आरोप होतात आणि त्याचा जो झालेला अपमान असतो तो खूप तीव्र होतो, की हे मी केलं नाही पण माझ्यावर असा आरोप का केला गेला. ही जी भावना होते त्यातनं कटुता येते ना. ते इगो हर्ट होतात. सेम पॉइंटवर बायको आली असेल आणि ती डिवोर्स केस झाली असेल. नेक्स्ट टाइम सेम पॉइंटवर नवरा आला असेल, मग हाऊ डू यू लुक इन टू इट की बायकोनी हा आणला होता म्हणून इट वॉज ओके, करेक्ट होता तो. पण आता नवरा तो पॉइंट दुसऱ्या केसमध्ये नवरा घेऊन आलाय. असं कधीच होत नाही. असं कधीच होत नाही. वी डू नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन हजबंड अँड वाईफ. कधीच नाही असं होत की एक मुद्दा एकाला व्हॅलिड आहे तर दुसऱ्याला इनव्हॅलिड. असं कधीच होत नाही. ऍडल्टरी ही ऍडल्टरीच असते मग ती. आणि कधीच ऍडल्टरी ही म्हणजे कुठल्याही ऍडल्टरीमध्ये एक पुरुष आणि एक बाई इन्व्हॉल्ड असतेच ना. म्हणजे ती पण कोणाची तरी बायको असते आणि हा पण कोणाचा तरी नवरा असतो. सो प्रत्येक ऍडल्टरीमध्ये नॉर्मली 2 संसार मोडत असतात. आणि इकॉनॉमिक इंडिपेंडन्सवर होतात डिवोर्स भरपूर वेळा का नाही? इकॉनॉमिक इंडिपेंडन्समुळे
आम्हाला मदत अशी होते की मेंटेनन्स मध्ये भांडत बसावं लागतं. Okay. त्याच्यामुळे प्रकरण सेटल करायला मदत होते, कारण भांडत बसून जर डिवोर्स घेतला तर खूप जास्त वेळ जातो आणि अल्टिमेटली त्यांना पण परत लग्न करायचं असतं. कंपॅनियन प्रत्येकाला हवाच असतो. सो हा ते ना ते वय नाही निघून होते. गेल्यानंतर काय अर्थ आहे? आम्ही जी काही आहेत का फेसबुकवरती? Shall we end it? Thank you. If you have liked the video, please give a thumbs up. Video on various topics are going to be uploaded on YouTube. Please subscribe the channel and hit the bell icon for the future uploads. Thank you.